श्रोतेहो नमस्कार. मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील सर्वश्रुत वंदना प्रकाशन मुंबई या संस्थेचे संस्थापक डॉक्टर सुनील सावंत यांची गेली मागील 25 वर्ष साहित्य कला महोत्सव आयोजित करत आहेत. यंदाचे रौप्य महोत्सवी वर्ष आहे आणि त्याचे तुम्ही सगळेजण स्वागत आहात. एकदा जोरदार स्वागत करा आपलं स्वतःचं आणि पाठीवर थोडी थाप द्या, कारण आपण सगळे इथं मान्यवर आहात आणि आशीर्वादरूपी पुरस्कार प्राप्त आहात. साहित्य कला महोत्सव 2024 अर्थात मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्याचे अद्वैत या कार्यक्रमान्वये रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार सोहळा पुस्तक प्रकाशन समारंभ या कार्यक्रमात मी पूजा अभय काळे आपलं मनपूर्वक स्वागत करते. कृपया माझ्या निवेदनाचा आपण स्वीकार कराल हसत हसत. धन्यवाद. मराठी, हिंदी व इंग्रजी साहित्यात 2011 ते 2023 या वर्षात प्रकाशित झालेल्या ई-बुक तसंच छापील पुस्तकांना उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कारांचं आयोजन आणि या आयोजनाला सर्वस्व उभी राहिलेली डॉक्टर सुनील सावंत यांची वंदना प्रकाशन संस्था आपल्यासाठी दैदिप्यमान सोहळा घेऊन आलेली आहे. मला इथं सांगायला आवडेल की आजच्या राज्यस्तरीय आशीर्वाद पुरस्कार सोहळ्यासाठी आपल्याला जे आयोजन लाभलेलं आहे ते आहेत महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आज आपण हा कार्यक्रम इथं संपन्न करत आहोत. उपस्थित श्रोतृवर्ग, माननीय व्यासपीठ, समारंभाचे अध्यक्ष, माननीय पाहुणे, प्रमुख वक्ते आणि पुरस्कार प्राप्त मान्यवर या सगळ्यांचं कार्यक्रमात स्वागत आहे. आपली उपस्थिती आम्हास वंदनीय आहे आणि मला ह्या व्यासपीठाचं आणि एकूणच हा रंगमंच आहे त्याचेही आभार मानावेसे वाटतात, कारण तो आहे म्हणून आपण आहोत आणि म्हणून मी आज तुमच्याशी इथं संवाद साधत आहे. गेल्या 6 महिन्यापासून चर्चेत असलेला रौप्य महोत्सवी राज्यस्तरीय आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळ्याची सुरुवात आपण दीपप्रज्वलनाने करत आहोत. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर, समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिका माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर, वंदना प्रकाशनचे संस्थापक सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय डॉक्टर सुनील सावंत सर आणि त्यांच्या सौभाग्यवती सौ सुचिता सावंत मॅडम आणि आशीर्वाद पुरस्कार साहित्यिक जागतिक साहित्याचे अभ्यासक व उद्योजक माननीय श्री राजीव श्रीखंडे सर, आशीर्वाद पुरस्कार मराठी वाङ्मय निवड समितीचे अध्यक्ष सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार दिग्दर्शक माननीय प्राध्यापक रमेश कोटस्थाने सर, आशीर्वाद पुरस्कार हिंदी वाङ्मय निवड समितीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर बीरेंद्र प्रतापसिंह सर आणि ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील सावंत सर. आपणा सगळ्यांस विनंती आहे की कृपया आपण दीप प्रज्वलनासाठी व्यासपीठाजवळ यावं. नमस्कार. 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 आपण आधी दीप प्रज्वलन करणार आहोत. सुनील सर. मान्यवरांचं पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत. नव्याची नवलाई म्हणजे आज इथं राज्यस्तरीय रौप्य महोत्सवी कार्यक्रमाचा सोहळा आणि त्यायोगी पुस्तक प्रकाशन ह्याला उपस्थित मान्यवर आपल्याला लाभलेले आहेत. माननीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर, समारंभाचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर, वंदना प्रकाशनचे संस्थापक सुप्रसिद्ध साहित्यिक माननीय डॉक्टर सुनील सावंत सर, आशीर्वाद पुरस्कार समन्वयक जागतिक साहित्याचे अभ्यासक व उद्योजक माननीय श्री राजीव श्रीखंडे सर, आशीर्वाद पुरस्कार मराठी वाङ्मय निवड समितीचे सुप्रसिद्ध साहित्यिक नाटककार दिग्दर्शक माननीय प्राध्यापक रमेश कोटस्थाने सर आणि आशीर्वाद पुरस्कार हिंदी वाङ्मय निवड समितीचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर बीरेंद्र प्रतापसिंह सर, शिवाय ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील सावंत सर. कृपया आपण दीपप्रज्वलनाकडे वळूया. रौप्य महोत्सवी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आपण जागर करूया प्रार्थनेचा आणि चैतन्याचा. ओम नमोजी गजवदना गणराया गौरीनंदना. एकदंत वक्रतुंड गौरीनंदना
साष्टांग नमन तुझे श्री गजानना श्री गजानना. दीपप्रज्वलनानंतर सरस्वती वंदना, जी आपल्या अभ्यासाचा आणि अध्यायाचा भाग असते. या कुंदेंदु तुषार हार धवला, या शुभ्रवस्त्रामृता, या वीणावर दंडमंडित करा, या श्वेत पद्मासना, या ब्रह्माच्युत शंकर प्रभृतिभिः देवे सदा वंदिता. सा मां पातु सरस्वती भगवती, निःशेष जाड्या पहा. इथं साहित्य आणि संस्कृतीचं आपण मनोमिलन घडवणार आहोत आणि एका छोट्याशा गीताने मी हे पाहुण्यांचं स्वागत करत आहे. गाते विनम्र भावे हे गीत स्वागताचे, आनंद सोहळ्याला माधुर्यामृताचे. तुम्ही आम्हा सृजन हो प्रतिरूप ईश्वराचे, वसते तुम्हामध्ये हो मांगल्य मंदिराचे. हे भाग्य आमचे की वरदान देवतांचे, गाते विनम्र भावे हे गीत स्वागताचे, गाते विनम्र भावे. हाच विनम्रपणा ठेवून आपण कार्यक्रमाच्या पुढच्या सत्राकडे जात आहोत. इथं मला छोटंसं एक सरांविषयी सांगावंसं वाटतं की माननीय डॉक्टर सुनील सावंत सर. सुनील सावंत हे प्रख्यात लेखक आणि कवी आहेतच, परंतु ह्या आशीर्वाद पुरस्काराच्या मागची जी त्यांची भूमिका होती ती सांगणं इथं खूप गरजेचं आहे. मराठी भाषेचा प्रचार आणि प्रसार करताना आपल्या कर्तृत्वाला आलेली झळाली ही अखंड भाषेची सेवा आज आम्हाला सर समजून घ्यायची आहे. तर आता सुनील सावंत सर प्रास्ताविक सादर करतील. मी सुनील सावंत सर यांना आमंत्रित करते की कृपया आपण प्रास्ताविक सादर करावं. नमस्कार साहित्यिक आणि रसिक हो, आदरणीय व्यासपीठ आणि व्यासपीठावर विराजमान आजच्या सोहळ्याचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध अर्थतज्ञ व साहित्यिक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर, आजच्या सोहळ्याचे प्रमुख पाहुणे सुप्रसिद्ध साहित्यिक रवींद्र शोभणे, तसेच आशीर्वाद पुरस्कार समारंभाचे समन्वयक व जागतिक साहित्याचे गाढे अभ्यासक व उद्योजक श्री राजीव श्रीखंडे, तसेच आशीर्वाद पुरस्कार मराठी व इंग्रजी साहित्य निवड समितीचे अध्यक्ष प्राध्यापक रमेश कोटस्ताने यांची कन्या कृष्णा मेंडोन्सा, तसेच हिंदी साहित्य निवड समितीचे अध्यक्ष डॉक्टर बिरेंद्र प्रताप सिंग आणि ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष सुनील सामंत. आज आमचे गुरुवर्य डॉक्टर श्री भगवान तिवारी इथे येणार होते, पण त्यांची तब्येत बरी नसल्यामुळे येऊ शकले नाही आहेत. तर उपस्थित रसिक हो, मी आपले वंदना प्रकाशनतर्फे हार्दिक स्वागत करतो. रसिक हो, अवघे 24 वर्षे वय असताना सन 1986 साली वंदना प्रकाशन ह्या संस्थेची आम्ही स्थापना केली. त्या काळात नवोदितांसाठी त्यांचे साहित्य प्रसिद्ध करणारी अनेक व्यासपीठ उपलब्ध होती. अनेक म्हणजे तुम्हाला बऱ्याच जणांना माहीत असेल, मुंबई सकाळमध्ये दर रविवारी शब्दशिल्प नावाचं कवितेचं सदर यायचं. त्यात हमखास नवोदितांना व्यासपीठ मिळायचं. तसंच लोकसत्तेचं एक साप्ताहिक यायचं लोकप्रभा.
त्यातसुद्धा कविता, कथा, ललित लेख, नवोदितांचे प्रसिद्ध होत असत. तर ही 2 मोठी व्यासपीठ होती. परंतु ह्या नवोदितांची पुस्तकेही प्रकाशित व्हायला हवीत असं जेव्हा मला वाटू लागलं, म्हणून आम्ही ही वंदना प्रकाशन संस्था 1986 साली स्थापन केली. त्यानंतर जवळजवळ 1997 मध्ये मला असं वाटू लागलं की ज्या पुस्तकांना पुरस्कार मिळतात, महाराष्ट्र राज्य शासनातर्फे पुरस्कार मिळतात किंवा अनेक संस्था पुरस्कार देतात, ज्यांना पुरस्कार लाभलेले होते अशांची सगळ्यांची नावं जेव्हा मी वर्तमानपत्रात वाचत असे, त्यावेळी माझ्या लक्षात आणखीन एक गोष्ट आली की अनेक दर्जेदार नवोदितांना पुरस्कार मिळत नाही आहेत. मग म्हटलं आपणही अशी एखादी योजना सुरू करूया. म्हणून आम्ही 1998 पासून उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार ही योजना सुरू केली आणि तेव्हापासून आत्ता ह्या योजनेला 25 वर्षे पूर्ण झालेली आहेत आणि हे रौप्य महोत्सवी वर्ष आपण आपल्या साक्षीने साजरं करतोय. रसिको, ह्यात आणखीन मला आनंद वाटेल सांगायला आपल्याला की ह्या आशीर्वाद पुरस्कार स्पर्धेसाठी जी संपूर्ण महाराष्ट्रातून पुस्तकं आपल्याकडे येतात, तशीच परदेशातूनही पुस्तकं आलेली आहेत. अमेरिकेतून आपल्याकडे पुस्तकं आलेली आहेत. शिवाय आपल्या मराठी साहित्यातील ज्या दिग्गज प्रकाशन संस्था आहेत, त्यांनीसुद्धा आपल्याकडे पुस्तकं ह्या स्पर्धेसाठी पाठवलेली होती. मी मुद्दाम काही नावं आपल्याला सांगू इच्छितो. राजहंस प्रकाशन, कॉन्टिनेंटल प्रकाशन, मौज, मॅजेस्टिक व आजची आपली ग्रंथाली, ह्या अशा दिग्गज प्रकाशन संस्थेचीही पुस्तकं आपल्याकडे स्पर्धेसाठी येतात आणि ह्या स्पर्धेला श्रीमंत आणि मौल्यवान बनवतात. रसिको, आणखीन एक महत्त्वाची गोष्ट मला सांगायची आहे आपल्याला की मागच्या 25 वर्षात आम्ही ही जी स्पर्धा घेतली त्यासाठी कधीही प्रवेश शुल्क कुणाहीकडून घेतलं नाही. या पुरस्कारांच्या कार्यात कोणतेही मानधन न घेता काम करणारी अनेक हितचिंतक मंडळी मला भेटली. त्यांच्याविषयी मी इथे कृतज्ञता व्यक्त करू इच्छितो. सौ श्यामल वेचलेकर, श्रीकांत वेचलेकर, श्री सुरेश सावंत यांनी सुरुवातीपासून आतापर्यंत कोणतंही मानधन न घेता मला सतत सहकार्य केलेलं आहे. त्यांच्यासाठी धन्यवाद. धन्यवाद. रसिको, सन 1998 पासून सन 2010 पर्यंत उत्कृष्ट मराठी वाङ्मयासाठी 201 मराठी साहित्यिकांना आशीर्वाद पुरस्काराने गौरविले आहे. तसेच उत्कृष्ट हिंदी वाङ्मयासाठी 8 हिंदी साहित्यिकांना आशीर्वाद पुरस्काराने गौरविलेले आहे. विविध क्षेत्रातील जीवन गौरव कार्यासाठी 74 विभूतींना जीवन गौरव आशीर्वाद पुरस्काराने आपण गौरविलेले आहे. आज रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार सोहळ्यात सन 2011 ते सन 2023 या कालावधीत प्रकाशित झालेल्या पुस्तकांना आपण मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील पुस्तकांना पुरस्कार देणार आहोत. त्यात मराठी छापील पुस्तके 57, मराठी ई पुस्तके 10, हिंदी 13 व इंग्रजी 3 अशा साहित्यिकांचा आज आपण इथे सत्कार सन्मान करणार आहोत. आजचा हा समारंभ ज्या हितचिंतकांमुळे होत आहे ते सांगितल्याशिवाय आजचा सोहळा पूर्ण होणार नाही. रसिको, आजच्या ह्या समारंभाच्या खर्चाचा मोठा आर्थिक भार ज्यांनी उचलला आहे त्यांना ईश्वराने
माझ्याशी गाठभेट घालून त्यांची दिलेली आहे, ती व्यक्ती किती महान असेल ह्याचा तुम्ही विचार करा की त्यांनी असं सांगितलं की माझं नाव कुणालाही सांगायचं नाही. आणि म्हणून मी आपल्याला विनंती करतो की आपण त्यांचा टाळ्यांच्या गजरात सन्मान करूया. म्हणून हा आज कार्यक्रम होत आहे. रसिको, तसंच हा जो मी अनुभव घेतला की आपण याला ईश्वर म्हणतो किंवा सृष्टीशक्ती म्हणतो, अशी जी एक शक्ती आहे ती शक्ती आपल्या पाठीशी उभी राहते ज्यावेळी आपण असं एखादं चांगलं कार्य करायला घेतो. आणि मग हा असा समारंभ साजरा होतो. तर त्यासाठी मला आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते की मी 12 वर्षापासून ब्रह्मविद्या साधक संघामध्ये त्यांचे श्वसनाचे प्रकार शिकलो आहे. आणि त्या श्वसनाचे प्रकार केल्यामुळे मला संतुलित शारीरिक व मानसिक आरोग्य लाभलेलं आहे. रसिको, आपण कितीही संपत्ती कमवली आणि जर आपलं शारीरिक व मानसिक आरोग्य तंदुरुस्त नसेल तर त्या संपत्तीचा उपयोग शून्य आहे. म्हणून जर आपल्याला शक्य असेल तर मी आपल्याला सगळ्यांना विनंती करेन की ब्रह्मविद्या साधक संघचा नंबर तुम्हाला मिळेल. सगळीकडे त्यांच्या शाखा आहेत. ते आपल्याला श्वसन प्रकार शिकवतात आणि ते इतके चांगले श्वसन प्रकार आहेत की तुमचं शरीर आणि मन दोन्हीही संतुलित होतं. तर मी विनंती करेन तुम्हाला की तुम्ही तुमच्या तरुण पिढीला, लहान मुलांनासुद्धा ते शिकवण्यासाठी तयार करा. खूप चांगलं आहे ते. रसिको, आजच्या समारंभास डॉक्टर भालचंद्र मुनगेकर ही महान विभूती अध्यक्ष म्हणून लाभली आहे. त्यांचं एक मोठं वैशिष्ट्य तुम्हाला सांगतो. त्यांनी कोणतंही मानधन न घेता ह्या समारंभास येण्याची अनुमती दिली. अशी महान माणसं ह्या आपल्या समाजात आहेत. म्हणूनच हे सगळे आपण कार्यक्रम करू शकतो. रसिको, आणखीन 1998 पासून ह्या कार्यक्रमासाठी जे प्रमुख पाहुणे आणि अध्यक्ष दिग्गज साहित्यिक आपल्याला लाभले त्यांचा मी इथे पुन्हा एकदा उल्लेख करू इच्छितो. 1998 मध्ये शुभारंभाच्या कार्यक्रमास सुप्रसिद्ध साहित्यिक पद्मश्री मधु मंगेश कर्णिक शुभारंभाच्या आशीर्वाद पुरस्कार कार्यक्रमाचे अध्यक्ष होते. त्यानंतर कविवर्य नारायण सुर्वे, त्यानंतर दिग्गज कवी मंगेश पाडगावकर, त्यानंतर सुप्रसिद्ध रंगकर्मी नटश्रेष्ठ प्रभाकर पणशीकर आणि जो शेवटचा आमचा 2010 साली कार्यक्रम झाला त्याचे अध्यक्ष होते सुप्रसिद्ध साहित्यिक शिरीष कणेकर. आणि आजच्या आपल्या ह्या समारंभाचे अध्यक्ष आहेत डॉक्टर भालचंद्र मुनगेकर. रसिको, दरवर्षी ह्या उत्कृष्ट वाङ्मयी निर्मितीसाठी आशीर्वाद पुरस्कार का द्यावेत ह्याबाबत परवाच मी प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांच्याशी बोलत होतो. त्यावेळी मला जाणवले की ह्या कार्यामुळे दरवर्षी शेकडो पुस्तकांशी माझा संबंध येतो. आणि ते सगळं वाचताना साहजिकच मला एक प्रश्न पडतो की कलावंताचे खरे मूल्य काय, ते ठरवणाऱ्या खऱ्या कसोट्या कोणत्या. त्याहून मला संत्रस्त करणारा एक प्रश्न पडतो की पात्रता आणि पारितोषिक यांचा संबंध काय. दर्जेदार गुणवंत साहित्यिकांच्या गुणवत्तेचा गौरव झाला पाहिजे. समाजात प्रभावाने भारलेल्या साहित्यिकांचा सन्मान आपोआपच होतो.
गुणवंत साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याचा सत्कार कधीकधी होत नाही, त्यांचा आपण सन्मान केला पाहिजे. म्हणून हा आपला आशीर्वाद पुरस्कार सोहळा. असे मी प्राध्यापक रमेश कोटस्थाने सरांना सांगितलं. त्यावेळी माझे गुरुवर्य प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांनी त्यांच्या महत्त्वाच्या 2 ओळी सांगितल्या. जोवरी मातीतच होते तोवरी मातीच होते. जोवरी मातीतच होते तोवरी मातीच होते. शुद्ध झाले सिद्ध झाले कांचनाला मोल आले. ह्या 4 ओळी प्राध्यापक रमेश कोटस्थाने यांनी सांगितल्या. रसिकहो, आशीर्वाद पुरस्काराने असा कांचनाचा शोध घेतलेला आहे. म्हणून हा आजचा रौप्य महोत्सव आपल्या आशीर्वादाने भविष्यात सुवर्ण महोत्सव होईल ह्याची आम्हाला आशा आहे. साहित्यिक समाजाचं प्रतिनिधित्व करतात. त्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी समाजासमोर आदर्श निर्माण करावा आणि साहित्यिकांनी सुद्धा सामाजिक नीतिमूल्यांची जाणीव ठेवावी, तरच साहित्यिकांचा सन्मान समाज सतत करत राहील. सध्याच्या ज्या परिस्थितीत ज्या सगळ्या गोष्टी बघतोय त्यानुसार ह्या 4 ओळी मी आपल्याला सांगितलेल्या आहेत. रसिको, आता सगळ्यात शेवटची एक नम्र विनंती आहे की हा सोहळा आता मध्यंतरानंतर पुरस्कार वितरणाचा सोहळा सुरू होईल. त्यावेळी सगळ्या साहित्यिकांनी एकमेकांचं कौतुक टाळ्या वाजून करा. आणि एक नम्र विनंती आहे की शेवटचे साहित्यिक पुरस्कार घेतील तोपर्यंत कृपया सगळ्यांनी थांबा. ही माझी नम्र विनंती आहे तुम्हाला. आणि महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब यांनी ह्या समारंभाच्या आयोजनात सहभाग घेतला म्हणून मी त्यांच्याप्रतीही कृतज्ञता व्यक्त करतो. तसेच LIC आणि न्यू इंडिया ॲश्युरन्स कंपनीने छोटी खारुताईची आर्थिक मदत बॅनरच्या रूपाने जाहिरात देऊन केली म्हणून त्यांच्याही प्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो. तशीच एक महत्त्वाची गोष्ट रसिको, तुम्हाला इथे सांगणं खूप गरजेचं आहे की ह्या आशीर्वाद पुरस्काराच्या निवेदनाची बातमी, ह्या पुरस्कारासाठी पुस्तके पाठवा अशा आशयाची निवेदनाची बातमी सगळ्या वृत्तपत्रांनी कोणतंही मानधन न घेता प्रसिद्ध केलेली आहे. त्या सगळ्या वृत्तपत्रांचे मी आभार मानतो. आणि आता एक शेवटचा एक शेर व्हायला हवा आपल्यासाठी. मैं अकेले चला था जानिबे मंजिल. मैं अकेले चला था जानिबे मंजिल. लोग आते गए कारवा जुड़ता गया. लोग आते गए कारवा जुड़ता गया. धन्यवाद. मी आपली रजा घेतो. मनपूर्वक धन्यवाद सर. लोक आते गए कारवा चलता गया. पण तो कारव्याचं स्वरूप तेव्हा एवढं होतं. आज हा कारवा वटवृक्षाच्या तोडीला तोड उतरलेला आहे. सरांची प्रस्तावना आणि सरांचं एकूणच सगळं बोलणं बघता ह्या माणसाच्या मागचा जो व्यासंग आहे, अभ्यास आहे, त्याचं कौतुक करावं असं वाटतं. शिवाय जाता जाता त्यांनी एक टीप दिली आहे जी अधोरेखित सगळ्यांनीच करायला हवी. तर धन्यवाद सर. मनपूर्वक आभार आणि धन्यवाद. मान्यवरांनी बसून घ्यावं. जे उशिरा आलेले आहेत त्यांनी बसून घ्यावं. जागा रिकामी आहेत काही. दिव्यत्वाची जेथे प्रचिती तेथे कर माझे जुळती. धर्मनिष्ठा स्वार्थत्यागयुक्त हे व्यक्तिमत्व, तिचा सन्मान म्हणजे आमचा सन्मान. आजच्या रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळ्यासाठी आपल्याला लाभलेले समारंभाचे अध्यक्ष माननीय प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांच्याविषयी सांगताना मला आनंद होत आहे. माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर,
भारताचे नामांकित अर्थतज्ञ, मुंबई विद्यापीठातील अर्थशास्त्र प्राध्यापक, भारत सरकारच्या कृषी खर्च मूल्य आयोगाचे सदस्य, राष्ट्रपती नियुक्त राज्यसभा संसद सदस्य, भारत सरकारच्या शिक्षण, सामाजिक न्याय, कायदा, आदिवासी कल्याण, बाल आणि महिला सक्षमीकरण इत्यादी महत्त्वाच्या संसदीय समितीचे सदस्य, शांतिनिकेतन विद्यापीठ, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ आणि नॉर्थ ईस्ट हिल विद्यापीठाच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य, पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष, मुंबई मराठी ग्रंथसंग्रहालयाचे उपाध्यक्ष, एशियाटिक सोसायटी ऑफ मुंबईचे विश्वस्त, अशी ही उच्च विभूषित विभूती, ज्यांचे आज मितीस 7 इंग्रजी ग्रंथ, 5 इंग्रजी पुस्तका, 5 मराठी पुस्तके, संशोधनपर निबंध, मराठी इंग्रजी वृत्तपत्रामध्ये 300हून अधिक लेख सरांचे प्रकाशित झालेले आहेत. मंडळी म्हणतात ना, कार्यमग्न जीवन हे वाहत्या पाण्यासारखं असतं. ते शुद्ध आणि स्वच्छ असतं. ज्याच्या अंगी उरक, बिनचूकपणा, विद्वत्ता, अनुभव आणि नवनिर्माण करण्याची शक्ती, असे कार्यमग्न व्यक्तिमत्व म्हणजे डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर, जे आज आपल्या कार्यक्रमाला अध्यक्षस्थानी लाभलेले आहेत. मी वंदना प्रकाशनचे संस्थापक, सुप्रसिद्ध साहित्यिक, लेखक, कवी माननीय श्री सुनील सावंत यांना विनंती करते की आजच्या रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार सोहळ्याचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर. रौप्य महोत्सवी वर्षातला हा पहिला सत्कार डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर. मान्यवरांचा सत्कार आमच्यासाठी पर्वणी असते त्यांना समजून घेण्यासाठी. यानंतर समारंभाचे प्रमुख पाहुणे, सुप्रसिद्ध साहित्यिक, निवृत्त प्राध्यापक व मराठी विभाग प्रमुख, धनवटे नॅशनल कॉलेज नागपूर, महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश मंडळाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर रवींद्र शोभणे सर यांच्याबद्दल सांगताना मला अतीव आनंद होत आहे. मान्यवरांची ओळख मी म्हटल्याप्रमाणे निश्चितच प्रेरणादायी असते, यात शंका नाही. सरांची 11 प्रकाशित कादंबऱ्या, 9 कथासंग्रह, 1 ललित व्यक्तिचित्रसंग्रह, समीक्षापर लेखन, 6 अनुवादित पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. आजमितीस सरांस अनेक पुरस्कार प्राप्त झाले असून मानसन्मानाच्या यादीत साहित्य अकादमीची प्रवासवृत्ती 1984 सालात प्राप्त झाली. 2019 ते 2026 या काळाकरता महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळात सदस्यपदी नियुक्ती झालेल्या या व्यक्तिमत्वाची खास ओळख म्हणजे त्यांचा साहित्य विषयावर विविध विद्यापीठातून अनेक विद्यार्थ्यांनी PhDसाठी केलेले संशोधन कार्य. साहित्यात भरीव योगदान देणाऱ्या या महान व्यक्तीच्या सन्मानासाठी मी समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांना विनंती करते की आपण सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार सन्मान करावा. सुप्रसिद्ध साहित्यिक डॉक्टर रवींद्र शोभणे सर यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सन्मान आणि सत्कार होत आहे. सर मान्यवरांचे धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावं. आजच्या समारंभाला प्रमुख अतिथी म्हणून लाभलेले आशीर्वाद पुरस्कार समन्वयक, जागतिक साहित्याचे अभ्यासक व उद्योजक माननीय श्री राजीव श्रीखंडे सर यांच्याबद्दल सांगताना मला अतीव आनंद होत आहे. राजीव श्रीखंडे सर हे कॉर्पोरेट आणि मॅनेजमेंट प्रोफेशनल आहेत. श्रीखंडे कन्सल्टिंग लिमिटेडचे मॅनेजिंग डिरेक्टर. जगातील 9000 पुस्तकांचा संग्रह त्यांच्याकडे आहे. दादर सार्वजनिक वाचनालयाचे ते अध्यक्ष.
दादर माटुंगा कल्चरल सेंटरचे मानद कोषाध्यक्ष, ग्रंथालयाचे विश्वस्त, विजन महाराष्ट्र फाउंडेशनचे डिरेक्टर, ग्लोबल साहित्य सफर हा कार्यक्रम ग्रंथालय यूट्यूब चॅनलवर दर महिन्याला त्यांचा प्रसारित होत असतो. आतापर्यंत त्याचे 48 भाग प्रसारित झालेले आहेत. ह्यामध्ये जागतिक इंग्रजी साहित्यातील एक सर्वोत्कृष्ट पुस्तकाचे ते रसग्रहण करतात. म्हणतात ना, व्यक्तीशिवाय समाज नाही, राष्ट्र नाही आणि जगसुद्धा नाही. अशा या थोर व्यक्तीचे जे सत्व तेच व्यक्तिमत्व. अशा थोर व्यक्तिमत्वाचा सत्कार करण्यासाठी मी समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांना विनंती करते की आपण आशीर्वाद पुरस्कार समन्वयक, जागतिक साहित्याचे अभ्यासक व उद्योजक श्री राजीव श्रीखंडे सर यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. राजीव श्रीखंडे सर यांचा सन्मान आणि सत्कार इथं उपस्थितांच्या मांदियाळीत होत आहे. आभार आणि धन्यवाद. वंदना प्रकाशन मुंबईतर्फे देण्यात येणाऱ्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मिती आशीर्वाद पुरस्कार मराठी वाङ्मय निवड समितीचे अध्यक्ष, सुप्रसिद्ध साहित्यिक, नाटककार, दिग्दर्शक माननीय रमेश कोटस्थाने सर यांच्याबद्दल सांगताना मला अतीव आनंद होत आहे. सर, आपल्याबद्दल आम्ही काय वर्णावं. उत्कर्ष साधताना नवीन संकल्पनेचा विचार. 40 वर्षापूर्वी मराठी रंगभूमीवर गाजलेले व मुंबई मराठी साहित्य संघाच्या नाट्यशाखेने निर्माण केलेले त्यांचे विनोदी कौटुंबिक नाटक घरात हसरे तारे व ह्या वर्षातील सुप्रसिद्ध कलावंत किशोर प्रधान व शोभा प्रधान, त्यावेळेचे आपल्याला आठवत असतील ज्यांनी हे नाटक बघितलं असेल, अशा या सुप्रसिद्ध नाटककार व लेखकाने वंदना प्रकाशनच्या आशीर्वाद पुरस्कार निवड समितीच्या अध्यक्षपदी मागच्या 23 वर्षात मानधन न घेता, लक्षात घ्या मंडळी, 23 वर्षाचा कालखंड आहे आणि त्या कालखंडात कुठलंही मानधन न घेता सेवा आहे जी त्यांनी अविरत सावंत सरांकडे पोहोचवलेली आहे, त्यांच्यापर्यंत नेलेली आहे. आणि या सेवेला खरं तर आपला सलाम आणि त्यांना दंडवत. त्यांच्या गेल्या 5 वर्षातील उत्तुंग भरारी म्हणजे विविधांगी साहित्याचा खजिनाच जणू. यामध्ये खुला पाऊस नावाची त्यांची कादंबरी जी फार गाजली, शहारा नावाची रहस्यकथा, शिवाय अक्कलकाढासारखे बालसाहित्य आहे ज्यात साल बालनाटिका, काव्यसंग्रह यांचा समावेश आहे. माननीय प्राध्यापक रमेश कोटस्थाने सर यांनी मुख्यत्वे मराठी छापील व ई बुक व इंग्रजी पुस्तकातून आजच्या आशीर्वादरूपी मानकऱ्यांची अंतिम निवड केलेली आहे. तुम्हा सगळ्यांची निवड ही कोटस्थाने सर यांनी केलेली आहे. तर तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि कोटस्थाने सरांचं कौतुक की एवढ्या लोकांना निवडून सत्कार देणं म्हणजे फार कष्टाचं आणि मोलाचं कार्य त्यांच्या हातून झालेलं आहे. त्यांचं वय बघता त्यांचा शाल, श्रीफळ व सन्मानचिन्ह, पुष्पगुच्छ देऊन डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर सत्कार करतील. परंतु प्राध्यापक रमेश कोटस्थाने सर, मला पुढे जाऊन तेच म्हणायचे की सर आज काही कारणास्तव येऊ शकलेले नाही आहेत, प्रकृती अस्वास्थामुळे ते पुण्याहून येऊ शकलेले नाही आहेत. तर आज त्यांची कन्या कृष्णा आणि त्यांचे फिनान्स क्षेत्रातील जावई बोरिस मेंडोसा इथं आलेले आहेत. ते त्यांच्या वतीनं सत्कार आणि सन्मान स्वीकारतील. रमेश कोटस्थाने यांच्या कन्या कृष्णा, त्यांचा सत्कार करत आहेत डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर. कृष्णाताई हे पुण्याहून आलेल्या आहेत. हा सत्काराचं कौतुक एवढं असतं ना की माणसं लांबून येतात, कारण सत्कार हा कधी चुकवायचा नसतो. यानंतर मान्यवरांचे आभार आणि धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावं.
यानंतर उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीसाठी दिल्या जाणाऱ्या आशीर्वाद पुरस्कार हिंदी निवड समितीचे अध्यक्ष, हिंदी वाङ्मयसाठीचे परीक्षक, सुप्रसिद्ध हिंदी साहित्यकार माननीय प्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र प्रताप सिंह यांचा सत्कार होईल. आजच्या समारंभाचे अध्यक्ष माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांना विनंती करते की कृपया आपण हिंदी साहित्यकार माननीय प्राध्यापक डॉक्टर वीरेंद्र प्रताप सिंह यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. डॉक्टर वीरेंद्र सिंह. डॉक्टर वीरेंद्र सिंह यांच्याबद्दल सांगायचं झालं तर डॉक्टर वीरेंद्रजी यांचा रेडिओ दूरदर्शनचा अनुभव वाखाणण्याजोगा आहे. आकाशवाणी मुंबईवर तब्बल 17 वर्ष अर्थवाणी साप्ताहिकांच्या प्रक्षेपणासोबत हिंदी साहित्यात विविध अंकात कथा, कविता प्रसारित झाल्या आहेत. उत्कृष्ट सादरीकरणाने श्रोत्यांची मने जिंकणारे माननीय सिंह सर हिंदी गौरव पुरस्कार, आशीर्वाद पुरस्कार आणि केंद्रीय साहित्य हिंदी परिषद सन्मानाने गौरवलेले आहे. मुंबई विद्यापीठाच्या हिंदी विभागाशी संलग्न अध्यापन कार्यात अजूनही सक्रिय सहभाग असलेले हे गुरुतुल्य व्यक्तिमत्व आपल्याला मान्यवर म्हणून लाभलेले आहेत. सर, आपलं खूप खूप कौतुक. उपस्थितांचे आभार आणि धन्यवाद. कृपया आसनस्थ व्हावं. यानंतर पुढील सत्कारमूर्ती ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील सामंत सर यांचा सत्कार होईल. माफ करा, सुनील नाही तर सुनील सामंत सर यांचा सत्कार होईल. आजच्या समारंभाचे अध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांना विनंती करते की कृपया आपण ई साहित्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष माननीय श्री सुनील सामंत यांचा शाल, श्रीफळ, सन्मानचिन्ह व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करावा. ई साहित्य प्रतिष्ठानची दर महिन्याला कमीत कमी 5 पुस्तकं प्रकाशित होत असतात. वाचकांना पुस्तकं मोबाईलवर वाचण्यासाठी विनामूल्य उपलब्ध करून देणारी ही ई साहित्य प्रतिष्ठानची सेवा मागील 10 वर्षापासून आपल्याशी संबंधित आहे, आपल्याला सेवा देत आहे. सर, आपले खूप खूप आभार आणि धन्यवाद. ई साहित्य वाचायला सोपे, एका दिवसात भरभर सगळा महिना वाचून होतं. म्हणून आजकाल ई साहित्य जास्त आपण त्याचा वापर करत आहोत. सर, धन्यवाद आणि आभार. मराठी साहित्य विषयावर मार्गदर्शकाची भूमिका करणारे जे द्विभाषिक गाईड मार्गदर्शक आहेत, ज्येष्ठ हिंदी साहित्यकार, प्राध्यापक व शोध निर्देशक माननीय डॉक्टर श्री भगवान तिवारी सर आज इथे उपस्थित राहणार होते, परंतु आज ते इथे काही कारणास्तव पोहोचू शकलेले नाही आहेत. तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आज आम्ही त्यांना ऐकणार होतो, जे आपल्या सावंत सरांचे गुरु होते. सावंत सरांना PhD शिकवण्यात त्यांचा मुख्य हातखंडा होता आणि सहभाग होता, परंतु आज काही प्रकृती अस्वास्थ्यामुळे ते येऊ शकलेले नाही आहेत. तर सर, इथे आम्ही आपली आठवण काढतो आणि या आठवणीत आपण पुढचा कार्यक्रम नेत आहोत. त्यांचे कोणी प्रतिनिधी आलेले आहेत का? श्री भगवान तिवारी सर यांचे नाही का? हरकत नाही. उपाध्ये सर कोणीतरी येणार होते. सभागृहात कोणी उपाध्ये आहेत का? बरं, हरकत नाही. हा पुरस्कार आपण त्यांच्या घरी त्यांना जाऊन देऊ. उपस्थितांचे आभार. इथे सत्कार आणि सन्मान समारंभ पार पडलेला आहे. मी म्हटल्याप्रमाणे भगवान तिवारी सर गुरु होते, तर गुरुच्या सत्कारानंतर शिष्य डॉक्टर सुनील सावंत आणि आजच्या कार्यक्रमाचे सत्कारमूर्ती यांचा सत्कार होणं इथे खूप गरजेचं आणि आवश्यक आहे. यानंतर डॉक्टर सुनील सावंत यांचा सत्कार इथं संपन्न होणार आहे. वंदना प्रकाशन मुंबई व आशीर्वाद पुरस्काराचे संस्थापक व आजच्या साहित्य कला महोत्सव 2024चे आयोजक, सुप्रसिद्ध मराठी, हिंदी व इंग्रजी भाषेतील साहित्यिक डॉक्टर सुनील सावंत सर यांचा शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्याची विनंती मी माननीय डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर यांना करते. यंदाच्या आशीर्वाद पुरस्कारासाठी कादंबऱ्याची व ई-बुक पुस्तकांची प्राथमिक निवड वंदना प्रकाशनचे संस्थापक डॉक्टर सुनील सावंत सर यांनी केली होती. रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्कार प्रदान सोहळ्याला या कार्यक्रमात सत्कारमूर्तींचा सत्कार होताना कृपया टाळ्या कमी पडत आहेत.
माझ्याकडून तुझ्याकडचा हा प्रवास, एका सत्कार मूर्तीने दुसऱ्या सत्कार मूर्तीचा केलेला हा प्रवास आनंददायी आणि भरपूर अनुभव संपन्न करणारा. गदी माडगुळकर एके ठिकाणी म्हणतात, कुंभारासारखा नाही गुरु नाही रे जगात. तर खरं आहे ना, कुंभार आणि त्याच्या हाताला जी काही माती असते त्याच्यानुसार तो त्या मडक्याची जशी जडणघडण करत असतो तशी जडणघडण करत आजपर्यंत इथपर्यंत पोचलेले आणि आपल्यासमोर आशीर्वाद रूपी वरदान दिलेले असे हे डॉक्टर सुनील सावंत सर यांचं मोठेपण आज आपण सगळे अनुभवत आहोत या सत्काराच्या रूपाने. यानंतर मला असं सांगायला आवडेल की ह्या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत LIC ऑफ इंडिया आणि न्यू इंडिया इन्शुरन्स कंपनी ऑफ इंडिया. महाराष्ट्र टाइम्स कल्चर क्लब यांच्या सौजन्याने आपण हा कार्यक्रम इथं साजरा करत आहोत आणि त्यायोगे या कार्यक्रमाचा आनंद घेत आहोत. यानंतर पुस्तक प्रकाशनाचा कार्यक्रम आपण संपन्न करणार आहोत. साहित्य कला महोत्सव 2024 मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्याचे शिवाय ई-बुक साहित्याचे अद्वैत या रौप्य महोत्सवी आशीर्वाद पुरस्काराचे प्रदान सोहळ्याचे सत्कार समारंभानंतर आपण पुस्तक प्रकाशनाकडे वळणार आहोत. आंतरराष्ट्रीय सन्मानप्राप्त लेखक, कवी व देश परदेशाने गौरवलेल्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्या आशीर्वाद पुरस्काराचे संस्थापक, मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यिक, वंदना प्रकाशन मुंबई संस्थापक डॉक्टर सुनील सावंत सर यांच्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहाच्या 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर व इतर मान्यवरांच्या हस्ते होत आहे. त्याआधी माननीय डॉक्टर सुनील सावंत सर यांचा अल्प परिचय करून देताना मला आनंद होत आहे. डॉक्टर सुनील सावंत सर आंतरराष्ट्रीय सन्मानप्राप्त लेखक व कवी, देश परदेशाने गौरवलेल्या उत्कृष्ट वाङ्मय निर्मितीच्या आशीर्वाद पुरस्कार संस्थापक आणि वंदना प्रकाशन संस्थापक, मराठी, हिंदी, इंग्रजी साहित्यिक माननीय डॉक्टर सुनील महादेव सावंत सर. डॉक्टर सुनील सावंत यांची आजमितीस मराठी, हिंदी, इंग्रजी भाषेतील 21 पुस्तकं प्रकाशित झाली आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय सन्मानाच्या यादीत अमेरिकन लायब्ररी ऑफ काँग्रेस, वॉशिंग्टन या अमेरिकेतील लायब्ररीतील दरवर्षी विविध पुस्तकांची संदर्भ ग्रंथ म्हणून इथे निवड केली जाते. सन 2007 सालाकरता डॉक्टर सुनील सावंत यांच्या 5 काव्यसंग्रहातील कवितांवर समीक्षा केलेले पुस्तक डॉक्टर सुनील सावंत, कवी आणि कविता, समीक्षक बाळराणे आणि श्यामल वेचलेकर या पुस्तकांची निवड संदर्भ ग्रंथ म्हणून अमेरिकन लायब्ररी ऑफ कॉमर्स वॉशिंग्टन या संस्थेने दखल घेतली आणि अमेरिकेत त्याचा सत्कार आणि सन्मान झाला. अनेक राज्यस्तरीय मान सन्मान पुरस्कार प्राप्त अशा या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा आज सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहाच्या 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन समारंभाचे अध्यक्ष डॉक्टर भालचंद्र मुणगेकर सर व इतर मान्यवर यांच्या हस्ते संपन्न होत आहे. पुस्तक प्रकाशन पुस्तक प्रकाशनाचा सोहळा इथे सुरू होत आहे. मंडळी, सूर्य दिसत राहील तोपर्यंत यातल्या तोपर्यंतच्या वाक्यात ऐका यातल्या तोपर्यंतच्या वाक्यात साऱ्या कविता संग्रहाचं सार आहे. परिमंडळात विश्वातल्या प्रत्येक गोष्टीत माणूस नावाच्या प्राण्याला सामावून घ्यावं लागेल. दिवस रात्रीच्या चक्रातलं सूर्याचं उगवणं आपल्याला नवीन नाही, परंतु ते जोपर्यंत रचणार आहे तोपर्यंत आधुनिकतेचा पेहराव घातलेल्या या शहराला, होय होय या शहराला प्रिमता येत राहील. माणुसकीच्या दर्शनाला आपण पारखे होऊ अशा प्रकारची भीती या कवीला वाटते. अशा आशयाला धरून बहुतांश कविता या कविता संग्रहात आपल्याला आढळतील. त्याशिवाय सामाजिक, गावाकडच्या प्रेमाबद्दलच्या कविताही या संग्रहात आढळतात. युगबदलाशी संबंधित संगणकावरील कविताही यामध्ये लक्ष वेधून घेतात. मानवाच्या हिताशी संबंधित कवीचा ओढा असून भीतीदायक परिस्थितीतून वास्तवाकडे डोळे उघडून पाहण्याचं भान डॉक्टर सुनील सावंत आपल्याला देतात. आपल्या या कविता संग्रहातून बोलताना ते बरंच काही बोलून जातात, पण ते बोलण्यासाठी, ते वाचण्यासाठी आपल्याला हा कविता संग्रह उपलब्ध करून घ्यावा लागेल, तो विकत घेऊन वाचावा लागेल. कविवर्य नारायण सुर्वे आणि मंगेश पाडगावकर यांची परखड पण सुंदरशी प्रस्तावना लाभलेल्या सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहाचे इथं प्रकाशन झाल्याचं मी जाहीर करते आहे. 3ऱ्या आवृत्तीचे प्रकाशन झालेलं आहे. मान्यवरांचे आभार आणि धन्यवाद. कृपया आपण आसनस्थ व्हावं.
यानंतर मान्यवरांमधील आजच्या समारंभाला लाभलेले आशीर्वाद पुरस्कार समन्वयक, जागतिक साहित्याचे अभ्यासक व उद्योजक माननीय श्री राजीव श्रीखंडे सर, सूर्य दिसत राहील तोपर्यंत या काव्यसंग्रहावर आणि आशीर्वाद पुरस्कार यावर भाष्य करतील. सर, आपणास विनंती आहे की कृपया आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. नमस्कार. पहिल्या प्रथम मी जे सर्व पारितोषिक विजेते आहेत त्यांचं मनापासून अभिनंदन करतो. कुठलीही निर्मिती करायला आणि विशेषतः साहित्यामधली, कलेमधली त्याला फार मोठी साधना लागते हे मी जाणतो. त्यामुळे त्यांची जी साधना आहे ती अशी पुढे अविरत चालू राहावी. माता सरस्वतीची त्यांची उपासना तशीच पुढे नेहमी चालत राहावी अशा मी शुभेच्छा देतो. नमस्कार. रसिको, जगप्रसिद्ध पोर्तुगीज लेखक होजे सारामागो, 20व्या शतकातला फार मोठा लेखक, विचारवंत, नोबेल पारितोषिक विजेता, यांनी असं एकदा म्हटलं आहे की कलेच्या बाबतीत आपण जर का वेळेचा हिशोब केला तर मानवाच्या जीवनात जरी त्याचं स्थान कमी असलं वेळेच्या हिशोबात, तरी पण मानवी जीवन समजून घेण्यात, मानवी जीवनाला आकार देण्यात आणि मानवी जीवन समृद्ध करण्यात कलेचा फार मोठा वाटा आहे. अर्थात सारामागो किती मोठा लेखक असला, किती मोठा विचारवंत असला, तरी त्यांनी म्हटलं म्हणून आपण स्वीकारलं पाहिजे असे काही आपल्याला बंधन नाही आहे. पण मला वाटतं आपण सगळेच इकडे कलाप्रेमी आहोत, विशेषतः साहित्यप्रेमी आहोत. त्यामुळे सारामागोच्या या विधानाची सत्यता आपल्याला सहजच पटू शकेल असा मला विश्वास वाटतो. कसं आहे की साहित्यामध्ये फार मोठी शक्ती असते. त्याचा जनमानसावर, समाजावर फार मोठा प्रभाव पडतो. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे ज्या ठिकाणी हुकुमशाही किंवा लष्करशाही सरकार येतात, एकाधिकारशाही स्थापन होते, त्यावेळेला पहिलं बंदी ललित लेखनावर होते, पुस्तकांवर म्हणजे कथांवर होते, कादंबऱ्यांवर होते. आणि आपण जर का जगाचा 100 वर्षाचा मागचा इतिहास बघितला तर हे आपल्याला लगेच लक्षात येऊ शकतं. कसं आहे की साहित्याची एवढी शक्ती असते की त्यांनी जगाचे इतिहास पण त्यांनी बदललेला आहे. साधंच विचार करा ना की सोव्हिएत साम्राज्य, त्यात जे मानवी स्वातंत्र्यावर जे आघात झाले, त्यात प्रतिबंध तयार झाला, त्याच्यावरती ज्या सोव्हिएत युनियनच्या नागरिकांवर अत्याचार झाले, त्याला जगासमोर आणलं ते मिखेल बुल्गाकोव, आर्थर कोसलर आणि अलेक्झांडर सोल्जनित्सीन या मोठ्या लेखकांनी. एका इतिहासकारांनी असं म्हटलेलं आहे की सोव्हिएत साम्राज्याचा पाडाव झाला याचं एक मुख्य कारण म्हणजे त्याच्याविषयीची खरी माहिती बाहेर आली. आणि ह्याची सुरुवात केली सोल्जनित्सीनच्या वन डे इन द लाईफ ऑफ इव्हान देनिसिव्हिच या कादंबरीने. अर्थात हे त्या इतिहासकाराचं, विचारवंताचं वैयक्तिक मत आहे, ते आपण लगेच मान्य करावं असं काही गरज नाही. आपल्याकडे मराठी बाणा आहे. पण तरीसुद्धा जेव्हा कोण मोठा विचारवंत असं बोलतो तेव्हा त्याचा गांभीर्याने विचार करणं आवश्यक आहे असं मला वाटतं. हे तुम्ही विचार केला की गेल्या शतकात विशेषतः दक्षिण अमेरिका खंडात, त्याला आपण लॅटिन अमेरिका म्हणतो, तिथे जे वेगवेगळे लष्करशाही निर्माण झाल्या, हुकुमशाही तयार झाल्या, त्याच्या राजवटीतलं जे काळं सत्य होतं ते प्रथम जगासमोर आणलं प्रसिद्ध ग्वाटेमालियन लेखक, नोबेल पारितोषिक विजेता मिग्युएल ॲस्टोरिस या फार मोठ्या लेखकांनी. आणि त्यानंतर ॲलेजिओ कार्पेंटियर किंवा मारिओ वर्गोस योसा किंवा गॅब्रियल गार्सिया मार्क्वेस, कार्लोस फुंतेस यासारख्या फार मोठ्या लेखकांनी सगळं ते पुढे आणलं. आणि दक्षिण अमेरिकेचा जो रक्तरंजित इतिहास आहे त्याला त्यांनी सगळं जगासमोर आणलं.
ते एडवर्ड गॅलन या मोठ्या युरोपियन लेखकांनी. आणि त्याचा पुढे विचार केला आपण तर जेव्हा अमेरिकी भांडवलाची व्यवस्था तयार झाली त्यामध्ये जे कष्टकऱ्यांची जी पिळवणूक झाली, त्यांच्यावर जे अत्याचार झाले, त्यांचे हाल झाले, ते जगासमोर आणलं ते अपटन सिंक्लेअर आणि जॉन स्टेनबेक या दिग्गज लेखकांनी. अपटन सिंक्लेअरची द जंगल आणि जॉन स्टेनबेकची द ग्रेप्स ऑफ रॅथ या कादंबऱ्या त्याचं उदाहरण आहेत किंवा त्याचं द्योतक आहेत. त्याचप्रमाणे जेव्हा अमेरिकन भांडवलशाही व्यवस्था नीट पसरली अमेरिकेत, जेव्हा पैशाला अवास्तव महत्त्व प्राप्त झालं, पैसा हे सर्वस्व झालं, ते सगळ्या यशाचं द्योतक झालं, तेव्हा अमेरिकन समाजात जे अनिष्ट प्रथी पसरल्या, ज्या समाजात थोडासा उथळपणा आला, बिघडीपणा आला, त्याला वाचा फोडली सिंक्लेअर लुईस आणि थिओडोर ड्रेसर या अमेरिकेच्या दिग्गज लेखकांनी. त्याचप्रमाणे विचार केला तर दक्षिण आफ्रिकेमध्ये जो मानवी जातीला कलंक असलेला वर्णद्वेष किंवा वंशवाद जो आहे ते जगासमोर आणलं कोणी तर ॲलन पॅटन आणि नाडिन गोर्डिमन या मोठ्या लेखकांनी. त्याचप्रमाणे अमेरिकेच्या मातीत जो म्हणजे US म्हणतो मी, अमेरिकेच्या मातीत जो वंशवाद किंवा वंशद्वेष भिनलेला आहे त्याला जगासमोर आणलं ते अंकल टॉम्स केबिन्सपासून हॅरिएट बीचर ब्राऊन या महिलेनी आणि पुढे अलेक बॅल्डविन आणि टोनी मॉरिसन या दिग्गज लेखकांनी. त्याचप्रमाणे विचार केला तर आपल्याकडे असं म्हटलं जातं की युद्धस्थ कथा रम्या, पण खरं युद्ध किती भयंकर असतं, किती संहारक असतं आणि किती विफल असतं यावर प्रकाश टाकला तो स्टीफन क्रेन, एरिक मारिया रेमार्क आणि अर्नेस्ट हेमिंग्वे या दिग्गज लेखकांनी. त्यामुळे आणि इतकंच नाही तर साहित्यामुळे फार मोठ्या गोष्टींचा बदलही झालेला आहे. ह्याचं एकच उदाहरण म्हणजे प्रसिद्ध इंग्लिश लेखक A.J. क्रोनिन यांनी द सिटाडेल या कादंबरीत त्यावेळच्या प्रचलित ब्रिटिश वैद्यकीय व्यवसायावर आणि व्यवस्थेवर जे अतिशय परखड भाष्य केलं, जो त्याच्यावर हल्ला चढवला, त्यामुळे त्या सगळ्या व्यवस्थेतलं सगळं जी दारुण अवस्था होती ती जगासमोर आली. त्यामुळे सरकार खडबडून जागं झालं, सरकारला त्याची दखल घ्यावी लागली आणि त्यामुळेच पुढे ब्रिटिश वैद्यकीय व्यवस्थेत, आरोग्य व्यवस्थेमध्ये फार मोठे आमूलाग्र बदल घडून आले आणि त्यातूनच पुढे NHS म्हणजे नॅशनल हेल्थ सर्व्हिसची स्थापना झाली. हे ना त्यामुळे किती प्रभाव पडतो आपल्याला बघायला पाहिजे. याचप्रमाणे कसं असतं की फ्रेंच राज्यक्रांतीमधलं ज्याला आपण रेन ऑफ टेरर म्हणतो की दहशतीचा काळ तो जगासमोर आणला तो ॲनातोल फ्रान्स या मोठ्या लेखकांनी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्यामुळे परिणाम झाला, जगामध्ये परिणाम झाला, परिस्थिती बदलली, अशा गोष्टी झाल्याच त्याप्रमाणे. दुसरी गोष्ट की साहित्य बऱ्याच वेळेला प्रॉफेटिक असतं, म्हणजे ज्याला आपण भविष्यसूचक म्हणतो तसं असतं, त्यात दृष्टेपण असतं. 1932 साली प्रसिद्ध इंग्लिश लेखक अल्डस हक्सले यांनी असं भाकीत केलं होतं की अमेरिकेत वाढत जाणारा भोगवाद, ज्याला आपण कन्झ्युमरिझम म्हणतो, तो जगभर पसरणार आणि 70-80 वर्षानंतर आपण ते खरं झालेलं बघतोच आहोत. त्याचप्रमाणे प्रसिद्ध रशियन लेखक यावेग्नी झॅमॅटिन यांनी 1921 साली वी नावाची कादंबरी लिहिली. त्यात त्यांनी पोलीस स्टेटची कल्पना केलेली आहे, म्हणजे पोलीस स्टेट कसं असेल, ते कसं काम करेल. आणि पुढे जर का आपण या सगळ्या लष्करशाहींचा किंवा हुकुमशाहींचा अभ्यास केला तर आपल्याला असं वाटू शकेल की जणू काय त्या सर्व लष्करशहांनी आणि हुकुमशहांनी झॅमॅटिनची कादंबरी हे पाठ्यपुस्तक म्हणून वापरलं आहे की काय, इतकं त्यामध्ये खरेपण आहे. तसंच जॉर्ज ऑरवेलनी 1984 अशी कादंबरी लिहिली आहे, 1984 त्यातलं बरंचसं खरं झालं आपण बघतोय. बिग ब्रदर इज वॉचिंग यू हे वाक्य किती खरं आहे बघा ना. लोकशाही व्यवस्थेत देखील हे खरं होत आहे. त्यामुळे साहित्य फार प्रॉफिटिक असतं, अतिशय
काय म्हणतात त्याला भविष्यसूचक असतं आणि त्यामध्ये इतकी शक्ती असते. कारण मला वाटतं त्याची रीच म्हणतात ती फार मोठी असते. त्याचा जनमानसावर समाजावर फार मोठा प्रभाव पडू शकतो. आणि त्यामुळे मला असं वाटतं की चांगल्या साहित्याचा साहित्यिकांचा सन्मान करणं, त्यांना दाद देणं, त्यांना प्रोत्साहित करणं हे फार मोठं समाजकार्य आहे. आणि ते इतकी वर्ष अतिशय नेटाने नेमाने अनेक अडचणींना तोंड देऊन जोमाने आपले जे डॉक्टर सावंतसाहेब करत आहेत त्याबद्दल ते खास अभिनंदनासाठी पात्र आहेत. शेवटी असं आहे की सुसंस्कृत समाज ही प्रत्येकाचीच कल्पना आहे. आमच्या दिनकर गांगल काका आहेत, ते नेहमी म्हणतात की समाजाचं संस्कृतीकरण झालं पाहिजे आणि त्याबद्दल त्यांचे विचार ऐकणं ही अतिशय फार मोठी गोष्ट आहे. ते मी ऐकलेले आहेत. तर मला वाटतं हे समाज सुसंस्कृत करण्यासाठी कलेला सन्मान, कलाकारांचा सन्मान, त्यांच्याविषयी आदर, त्यांच्याविषयी प्रेम आणि सगळ्या कलांचा, म्हणजे कलेमध्ये सगळं आलं, संगीत आलं, साहित्य आलं, मला वाटतं नृत्यकला आली, शिल्पकला आली, चित्रकला आली, परफॉर्मिंग आर्ट्स आल्या, नाटक आलं, सिनेमा आलं, त्या सगळ्यांचा सन्मान, त्याच्याविषयी आदर आणि प्रेम आणि सर्वात महत्त्वाची गोष्टी म्हणजे या कला प्रकारांचा सर्वांगाने आस्वाद घेण्याची समाजात असलेली क्षमता हे समाजाच्या सुसंस्कृतपणाचं फार मोठं द्योतक आहे. ते फार मोठं लक्षण आहे असं मला वाटतं. त्यामुळे मला वाटतं की डॉक्टर सावंत साहेबांचं जे हे योगदान आहे समाजाच्या संस्कृतीकरणात त्याबद्दल तुमचं परत खास अभिनंदन केलं पाहिजे. आपल्याला आणखीन कळतं आपल्याला की आपलं मराठीमध्ये बघितलं तर संत साहित्याची महती आपण वेगळं म्हणायची गरज नाही आहे. त्यांनी किती समाज प्रबोधन केलं आहे आपण सगळे जाणतोच. दुसरी गोष्ट म्हणजे ह ना आपटे यांनी त्यावेळच्या सामाजिक परिस्थितीवर भाष्य करून ते आपल्यासमोर आणलं. विभावरी शिरूरकर यांनी पुरुषप्रधान समाजात स्त्री जीवन कसं असतं याच्याबद्दल भाष्य केलं, त्याच्यावरती प्रकाश टाकला. आणि दलितांचं जीवन किती यातनामय असतं, कष्टमय असतं याबद्दल दया पवारांनी आपलं लक्ष वेधलं. या सगळ्याप्रमाणे साहित्याची जी फार मोठी शक्ती आहे ती असे चांगले उपक्रम करून डॉक्टर सावंत जोपासता आहेत, ते पार पडत आहेत. म्हणून मी त्यांना अशा शुभेच्छा देतो की तुमचा हा जो प्रकल्प आहे, उपक्रम आहे तो असाच नेहमी अव्यात चालू राहू द्या आणि आपली अशीच चांगल्या उपक्रमाने समाजामध्ये संस्कृतीकरणाची ती सगळी जी वाटचाल आहे ती पुढे चालत राहू दे. दुसरी गोष्ट की दुसरा प्रकार मी त्यांना सांगितले मला की त्यांच्या कविता संग्रहावरती थोडंसं बोलायचं. आता असं आहे की मी काय फारसा मी पंडित नाही, मी एक्सपर्ट नाही. एक चांगला वाचक होण्याचा प्रयत्न करणारा मी एक सामान्य वाचक आहे. त्यामुळे मी जे बोलीन सावंतसाहेबांच्या कविता संग्रहावर, कवितेवर, ते एक वाचक म्हणून बोलीन. मला वाटतं माझ्यापेक्षा अनेक जाणकार ज्ञानी लोक या सभागृहात आहेत याची मला जाणीव आहे. पहिली गोष्ट म्हणजे या कविता संग्रहाची 3री आवृत्ती प्रकाशित झाली आहे म्हणून त्यांचं खास अभिनंदन. कविता संग्रहाची 3री आवृत्ती हा फार मोठा प्रकार आहे, ही फार मोठी गोष्ट आहे. म्हणून तुमचं अनेक परत अभिनंदन. जेव्हा त्यांच्या मी कविता वाचल्या आणि वाचल्या तर चालेल नाहीत, वाचलं आहे पुस्तक ते मी, तर तेव्हा मला असं वाटलं की मला काही गोष्टी जाणवल्या त्या आपल्यापुढे मी थोडक्यात मांडणार आहे. एक म्हणजे सावंतसाहेबांच्या कवितेमध्ये वैविध्य खूप आहे. त्यांनी त्या समाजकारण आहे, राजकारणावर भाष्य आहे, समाजकारणावर भाष्य आहे, त्यात प्रेम कविता आहेत, विरह कविता आहेत, निसर्गचित्र आहेत, सगळंच आहे. पण मला असं वाटतं की हे सगळं करताना सावंतांच्या कवितेमध्ये जे एक सामाजिक बांधिलकी दिसते ती फार महत्त्वाची आहे. आणि हा समाज जो आहे तो फक्त एका प्रांतापुरता किंवा देशापुरता हा असा सीमित नाही आहे. सगळी मानवजातच ते समाज म्हणून मानतात. अशा वेळेला मला वाटतं जॉन डन या असे प्रसिद्ध इंग्लिश कवीच्या नो मॅन इज अन आयलंड या कवितेची मला नक्की आठवण होते.
त्याची अतिशय प्रसिद्ध कविता आहे आणि त्याच्या कवितेतल्या काही पंक्तींचा अर्नेस्ट हेमिंग्वेनी फॉर हुम द बेल टोल त्याच्या अतिशय गाजलेल्या कादंबरीत उल्लेख केलेला आहे. तेव्हा जॉन डन असं म्हणतो की वेन वन डाईज यू ऑल्सो डाय बिकॉज यू आर पार्ट ऑफ मॅनकाइंड ह्युमनकाइंड. सो डोंट आस्क फॉर हुम द बेल टोल्स इट ऑलवेज टोल्स फॉर यू. सो हा सगळा जो संदेश किंवा आपल्याला काय म्हणतात त्याला हा मंत्र आहे की मानवी जात एकच आहे, या मंत्राचा प्रभाव सावंतांच्या कवितेवर पडलेला मला दिसतो. कारण ते नेहमी मानवजात हा एकच आहे असं मानतात, त्याबद्दल भाष्य करतात. त्यांची कविता मुख्यतः मुक्त छंदातली आहे, पण तरी देखील हल्ली बरेचदा काय होतं की छंद नसतो आणि विचारही नसतो, त्यामुळे सगळंच गोंधळ होतो यार. तसं इथे मात्र बिलकुल आढळत नाही. त्यांच्या कल्पना, त्या प्रतिमा, त्या व्यक्त होणाऱ्या त्यांचे शब्द आणि मीटर या सगळ्यांची त्यांनी अतिशय सुंदर सांगड घातली आहे असं मला वाटतं. दुसरी गोष्ट म्हणजे त्यांच्या बऱ्याच कवितेमध्ये उपदेश आहे, थोडा संदेश आहे. मला कधी फारसं संदेशपर उपदेशपर साहित्य फारसं मला रुचलेलं नाही कधी, पण सावंतांच्या कवितेची तळमळ आहे, जी तगमग आहे हे सांगताना ती अतिशय जाणणारी आहे. म्हणून या देखील त्यांच्या कविता मला प्रचंड आवडल्या आणि भावल्या. तर मला वाटतं की हे मला काय जाणलेले मुद्दे मी आपल्यासमोर मांडले. बाकी आपण मला वाटतं कविता संग्रह आपण वाचा. प्रत्येक कविता शेवटी काय आहे की ती फक्त वाचण्याची गोष्ट नाही आहे, ती वाचण्याची, अनुभवण्याची आणि जाणण्याची गोष्ट आहे. आणि प्रत्येक माणसाचा अनुभव जाणवणं वेगळं असतं, त्यामुळे आपण नक्की वाचा. आपल्याला पण काहीतरी, जशी मला काही नवीन अनुभूती मिळाली त्यामुळे आपल्याला मिळू शकेल. मला अतिशय आनंद झाला, मला खूप बरं वाटलं, आपल्याला तसं वाटेल. मला वाटतं त्याप्रमाणे आपण तो कविता जरूर घ्या आणि वाचा. मला वाटतं शेवटी मला वाटतं मी एवढंच म्हणतो की पहिल्यांदा मी सगळ्या आयोजकांचे आभार मानतो की त्यांनी मला इथे बोलवलं, इतक्या मान्यवर लोकांच्या रांगेत बसायला मला संधी दिली, माझा त्यावेळी बहुमान झाला. त्याचप्रमाणे मला इथे येऊन बोलायची संधी दिली म्हणून देखील. आणि शेवटी आपल्या सगळ्यांचेच आभार, कारण आपण सगळं, मला जे काय वाटलं, मी जे बोललो ते आपण ऐकून घेतलं, त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार. मी इथेच थांबतो. धन्यवाद.